नमस्कार मंडळी, तुम्ही जर यावर्षी गुढीपाडवा साजरा करणार आहात तर तुमची सुखाची, समृद्धीची, आरोग्याची जर तुम्ही गुढी उभारणार आहात तर तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे असा हा झटपट 5 मिनिटात होणारा हा मेकअप. तर तो बघूया हा मेकअप लुक मी कसा क्रिएट केला आहे. मेकअप स्टार्ट करण्याआधी मी पुन्हा या सोनल्स मेकओव्हरच्या पेजवरती किंवा चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझे जे इंस्टाग्रामची जी आयडी आहे त्याला फॉलो करायला सुद्धा विसरू नका. सो चला करूया मेकअप. गुढीपाडवा हा उन्हाळ्यामध्ये येतो, त्यासाठी आपल्याला स्किन प्रिपरेशन करणं खूप महत्वाचं आहे. सो सगळ्यात आधी आपण स्किन प्रिपरेशन मध्ये ही एक स्टेप ऍड करूया. इथं मी घेतला आहे आईस. सो मी माझ्या फेसला आयसिंग मसाज देणार आहे, म्हणजे आईसनी मसाज देणार आहे. सो त्यासाठी मी टिश्यू पेपर आणि हा आयसिंग जो क्यूब आहे किंवा जे आयसिंगचा जो क्यूब आहे त्याने मी आता माझ्या फेसला मसाज देणार आहे. टिश्यू पेपर मी रॅप करून घेतलेला आहे. तुमच्याकडे जर मीन्स तुम्ही जर कराल तर तुम्ही या टिश्यू पेपरच्या जागी तुम्ही कॉटनचा जो कापड असेल किंवा फॅब्रिक असेल त्याने तुम्ही असं एक आयसिंगनी रोल करून मसाज करू शकतात. सो इथे मी आयसिंगनी प्रॉपरली असं फेसला मसाज करून घेईल. आयसिंग करण्याचे खूप फायदे आहेत. सो आयसिंग करताना तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की आयसिंग करत असताना प्रॉपरली एक सुती कापड किंवा टिश्यू पेपरने रॅप करून आयसिंग करा तुमच्या फेसवरती. मेकअपच्या आधी किंवा उन्हात बाहेर पडायच्या आधी तुम्ही आयसिंग करा. याचे खूप फायदे आहेत, जसे की मेकअप तुमचा लॉंग लास्टिंग राहतो आणि वॉटरप्रूफ देखील राहतो, स्वेटप्रूफ राहतो. उन्हाळ्यात तुम्हाला मेकअप लॉंग लास्टिंग जर करायचा असेल तर मेकअप करण्याच्या आधी आयसिंग करून नक्कीच मेकअप स्टार्ट कराल. याने काय होणार, तुमचे पोर्स जे आहेत ते श्रिंक होणार आणि जे पोर्स आहेत ते तुमचे प्रॉपरली क्लोज होणार. तर इथं मी आयसिंग करून घेतली आहे माझ्या फेसवरती. आयसिंग करून झाल्यानंतर हे जे माझा जो चेहरा ओला झाला आहे ते मी टिश्यू पेपरनी त्यातलं सगळं पुसून घेणार आहे. सो माझा फेस मी क्लीन करून घेईल किंवा ड्राय करून घेईल. त्यानंतर जी नेक्स्ट स्टेप आहे ती आहे मॉइश्चरायझरची, किंवा तुम्ही टोनर पण यूज करू शकतात. जसं आपली रेग्युलरची जी प्रोसेस आहे क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझर आणि मग प्रायमर. सो तुमची ही CTMP प्रोसेस तुम्ही करू शकतात. सो आयसिंग करून झाल्यानंतर मी आता नेक्स्ट स्टेप करत आहे टोनिंगची. सो इथे मी ग्रीन टीचं हे प्लमचं मी ग्रीन टीचं मिस्ट घेणार आहे. सो मी हे माझ्या फेस पासूनचे 10 इंचचं मी अंतर ठेवेल आणि तिथून मग मी डायरेक्टली माझ्या फेसवरती हे असं स्प्रे करेल आणि देन एअर ड्राय होऊ देईल. सो ही झाली आपली टोनिंगची प्रोसेस. तुम्ही ह्या जागी गुलाब जेल किंवा वेगवेगळ्या कंपनीचे जे ब्रँडेड टोनर्स आहेत ते तुम्ही यूज करू शकतात. तसंही आयसिंग करून आपले पोर्स श्रिंक झाले आहेत, क्लोज. जर ही स्टेप स्किप करायची असेल तर ती सुद्धा करू शकतात, कारण की आयसिंगनी पण पोर्स आपले व्यवस्थित क्लोज होतात. जस्ट जे कॉर्नर्स आहे, नोजचे जे कॉर्नर्स आहेत किंवा आयसिंग जिथं ज्या ठिकाणी आपण जो एरिया आपण कव्हर नाही करू शकत त्या ठिकाणी म्हणून मी टोनर यूज केलं की स्प्रे करून ते ऍटलिस्ट तो एरिया टोनरनी कव्हर होईल. सो अशा प्रकारे आपलं टोनिंगचं प्रोसेस झालेला आहे. आता आपण वळूया नेक्स्ट स्टेपवरती. नंतरची आपली जी स्टेप आहे ती आहे मॉइश्चरायझरची. सो इथं मी हे पॉन्ड्सचं सुपरलाइट जेल मॉइश्चरायझर यूज करणार आहे, कारण की हे क्रीमी फॉर्ममध्ये नाही आहे, हे वॉटर बेस्ड आहे, म्हणजे जेल बेस आहे. सो उन्हाळ्यात मला जो स्टिकीनेस किंवा चिपचिपी असं तो फील येणार नाही फेसवरती. सो इथे मी डिरेक्टली हे माझं पॉन्ड्सचं मॉइश्चरायझरनी मी छान आपल्या स्किनला मॉइश्चराइज करून घेणार आहे, हायड्रेटेड करणार आहे. सो तुम्ही तुमच्या स्किन टाईप अकॉर्डिंग मॉइश्चरायझर यूज करू शकतात. असं व्यवस्थित सर्क्युलर मोशननी मॉइश्चरायझरचं ॲप्लिकेशन करायचं आहे आणि चेक करायचं आहे की ती व्यवस्थित ती स्किनमध्ये मर्ज झाला आहे की नाही. सो एक असं फील घ्यायचा अँड देन ऍप्लिकेशन व्यवस्थित झालं आहे की नाही ते जस्ट चेक करून घ्यायचं.
सो ही आपली मॉइश्चरायझरची स्टेप झालेली आहे आणि मॉइश्चरायझिंग करताना विसरायचं नाहीये की आपल्या गळ्याला सुद्धा मॉइश्चराइज करायचं आहे. सो इथं कम्प्लिटली आपलं मॉइश्चरायझिंग झालेलं आहे अँड आपण वळूया नेक्स्ट स्टेपवरती. आणखी आपल्याला पटापट रेडी व्हायचं आहे आणि छान असं सुंदर एक लुक आज आपण बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नेक्स्ट स्टेप आहे प्रायमरची. इथे मी क्लेमी कॉस्मेटिक्सचं प्रायमर यूज करणार आहे, जे की ऑइल फ्री आहे आणि मॉइश्चर देतं आपल्या स्किनला आणि लॉंग लास्टिंग, म्हणजे आपला मेकअप हा लॉंग लास्टिंग स्टे राहावा म्हणून हा मी प्रायमर यूज करणार आहे. आणि हा ऑइल फ्री आहे, म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला ऑइलिंग आपल्या स्किनमधून बाहेर नाही येणार, त्यासाठी हा प्रायमर छान आहे. सो मेक शुअर की तुमचं जे प्रायमर तुम्ही यूज करत आहात ते ऑइल फ्री असायला पाहिजे किंवा मॅट फिनिशिंग असायला पाहिजे. आणि प्रायमरचं तुम्हाला युजेस तर माहिती आहे की कशासाठी आपण यूज करतो. जर नसेल माहिती तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सो मी तुम्हाला डिटेल सांगेल प्रायमरचं काय, प्रायमर कशासाठी यूज होतात मी तुम्हाला कमेंट करून सांगून देईल. सो इथे आपली स्किन प्रिपरेशनची जी स्टेप आहे, जो प्रोसेस आहे आपण ते कम्प्लीट केलेला आहे. आणि जर कुणाला डाऊट असेल, क्वेरीज असतील स्किन प्रिपरेशन रिगार्डिंग, सो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. मी प्रत्येक कमेंटला मी आन्सर देईल. अँड येस, मग वळूया नेक्स्ट स्टेपवरती, म्हणजे आपला मेकअप आपल्याला स्टार्ट करायचा आहे. सो वेळ न वाया घालवता आपण आपलं मेकअप स्टार्ट करूया. सो सगळ्यात आधी मी माझ्या स्किनला करेक्ट करणार आहे. ज्यांनाही स्किन प्रॉब्लेम्स असतील तर ही स्टेप करायला विसरू नका, कारण की जे आपले डार्क स्पॉट्स आहे, जर तुम्ही नॉर्मली बेस केला विदाऊट ही स्टेप करताना तर तुमचं जे मेकअप आहे तो ग्रे पडू शकतो. जे डार्क म्हणजे स्किन प्रॉब्लेम्स आहेत ते तुमचे दिसून येतील आणि तो मेकअप लुक चांगला होणार नाही. त्यासाठी ही स्टेप करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो मी इथे LA गर्लचं हे करेक्टर घेत आहे अँड देन मी हे आपल्या अंडर आईज आणि नोजचे साईड जे आहे तिथे मी अप्लाय करेल. जिथे जिथे डार्क प्रॉब्लेम्स आहेत, डार्क स्पॉट्स आहेत, मी तिथे ॲप्लिकेशन करत आहे. सो तुम्हीही बघा की म्हणजे तुमच्या स्किन अकॉर्डिंग किंवा तुमच्या फेस अकॉर्डिंग तुमचे जे स्किन प्रॉब्लेम्स आहेत त्या अकॉर्डिंग तुम्हाला ते हे प्रोडक्ट अप्लाय करायचं आहे, म्हणजे करेक्टर आहे ते अप्लाय करायचं आहे. सो थोडंसं माझं फोरहेड पण जरा पॅची आहे. सो मी जरासं हलकं प्रोडक्ट पण इथे अप्लाय करेल अँड देन मग मी ब्युटी ब्लेंडरनी ब्लेंड करेल. सो देन हे करेक्टर मी ब्युटी ब्लेंडरनी ब्लेंड करून घेत आहे. जे एक्सेस प्रोडक्ट आहे ते ब्युटी ब्लेंडर काढून घेईल किंवा ॲब्झॉर्ब करेल. अँड सो ही आपली करेक्शनची स्टेप कंप्लीट झाली आहे. त्यानंतर आपण बेस करूया. इथे मी बेस क्रिएट करायला फाउंडेशन जे घेतलेलं आहे ते फेसेस कॅनडाचं आहे आणि हे हाय कव्हरेज फाउंडेशन आहे. सो मी याचे 2 पंप घेणार आहे अँड देन याला मी ॲक्टिव्ह करेल आपल्या फिंगर टिप्सनी, कारण की फिंगर टिप्सनी मी ह्यासाठी ॲक्टिव्ह करेल कारण की आपली जी बॉडीची जी वॉर्मनेस आहे ती छान प्रोडक्टला आपल्या ॲक्टिव्ह करेल, म्हणजे ॲक्टिव्ह करण्यास मदत करेल. अँड देन ह्याला मी अप्लाय करेल. सो अशा पद्धतीने फाउंडेशन जे आहे ते ॲक्टिव्ह झालं आहे अँड देन याला मी अप्लाय करेल. आणि ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पने मी याला ब्लेंड करेल.
ब्लेंडिंग करत असताना मेक शुअर की तुम्ही प्रोडक्ट गळाला पण लावलेला आहे आणि तिथे सुद्धा ब्लेंड करत आहात. फाउंडेशन ऍप्लिकेशन झालं आहे आणि छान असं फ्लॉलेस ब्लेंडिंग आपण इथे करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी माझ्या फेसला एनहान्स करण्यासाठी किंवा आणखी सुंदर दिसण्यासाठी मी क्रायलॉनचं जे पॅलेट आहे त्यातला जो सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात डार्क जो शेड आहे, जो एक्झॅक्टली ब्राऊन शेड दिसतो, त्याने मी माझ्या फेसला कॉन्टोरिंग करणार आहे. सो हा जो क्रायलॉनचा जो शेड आहे, शेड नंबर V21, हा मी यूज इथे करेल. आणखी मला कॉन्टोरिंग करणं खूप आवडतं. सो जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकतात. आणि ऑरेल्स तुम्ही लाईटली जर तुम्हाला फीचर्स एनहान्स करायचे असेल तर तुम्ही पावडरचाही यूज करू शकता. म्हणजे जे पावडर कॉन्टोर असतं ते तुम्ही इथे यूज करू शकतात. सो इथे मी आधी हे प्रोडक्ट ब्रशमध्ये घेतलेलं आहे अँड देन मी माझे जे नोजचे ब्रिजेस आहेत तिथे हे अप्लाय केलं, म्हणजे करत आहे. अँड चीक बोन्सला थोडं प्रोडक्ट मी इथे अप्लाय करत आहे, कारण की मला मेकअप लुक जो आहे तो एकदम सिम्पल नॅचरल असं दाखवायचं आहे. सो त्यामुळे खूप मिनिमल प्रोडक्ट मी यूज करत आहे. अँड ह्याला देखील ब्लेंड करायचं आहे. तुम्ही ब्रशने किंवा ब्युटी ब्लेंडरने सुद्धा इथे ब्लेंड करू शकता. ह्या कॉटरने जर तुम्ही ब्लेंड करत असाल तर हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की ब्लेंडरची जी अदर साईड आहे ती यूज करायची आहे. सो मी फाउंडेशन ह्या साईडनी अप्लाय केलेलं किंवा ब्लेंड केलेलं, आता मी अपोजिट साईडनी आणि खालच्या बाजूनी मी ह्याला ब्लेंड करेल. सो छान असं ब्युटी ब्लेंडरने क्रीम कॉन्टोर जे आहे खूप सुंदर ब्लेंड होतं. क्रीम कॉन्टोरिंग आपली ब्लेंड झालेली आहे. त्यानंतर आता मी माझ्या बेसला सेट करणार आहे. सो इथे मी इनसाइडचं बनाना लूज पावडर जे आहे ते यूज करणार आहे. सो त्याआधी मी हे पावडर मिक्सिंग पॅलेट वरती थोडीशी काढून घेईल अँड देन जो फ्लफी ब्रश आहे, पावडर ब्रश जो आहे, त्याने मी हे प्रोडक्ट अप्लाय करेल. किंवा तुम्ही जे ट्रायंगल शेपचे जे पावडर स्पंज असतात ते सुद्धा यूज करू शकतात लूज पावडर ऍप्लिकेशनसाठी. सो इथे मी झटपट असं पटकन करायचं आहे म्हणून मी ब्रश यूज करेल. सो जसं की मी सांगितलं की मला पटापट बेस सेट करून घ्यायचा आहे म्हणून मी हा फ्लफी ब्रश घेतला अँड देन पावडर जी आहे मी थोडी करत मी ह्यालाच ब्रशनी व्यवस्थित डॅब करत आहे. का तर ती प्रॉपरली ती जी पावडर आहे ब्रशच्या ब्रिसल्स वरती ती व्यवस्थित लागली पाहिजे आणि ते जे आपण अप्लाय करणार आहोत आपल्या फेस वरती ते व्यवस्थित अप्लाय झाले म्हणजे ऍप्लिकेशन त्याचं झालं पाहिजे. म्हणून पावडर ब्रश मध्ये घेतल्यानंतर व्यवस्थित तिला मर्ज करायची किंवा डॅबनी ती पावडर व्यवस्थित सेट करून घ्यायची पावडर ब्रश मध्ये अँड देन आपल्या फेस वरती अप्लाय करायची. सो व्यवस्थित सगळीकडे अशी पावडर लावून घ्यायची आहे जेणेकरून जो तुमचा बेस आहे तो व्यवस्थित सेट होईल आणि छान असं लुक क्रिएट होईल. तर मी क्रीम कॉन्टोरला पावडर कॉन्टोरनी मी सेट करून घेईल आणि पावडर ब्लश मी अप्लाय करणार आहे. सो सगळ्यात आधी मी कॉन्टोरिंग करेल म्हणजे जे आपलं कॉन्टोरिंग केलेलं होतं आधी क्रीम कॉन्टोरिंग त्याला आपल्याला सेट करायचं आहे. त्यामुळे ते आपण इथे पावडर कॉन्टोरिंग इथे करणार आहोत. आणि आता मी इथे ब्लश लावेल.
सो ब्लश लावत असताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला ओपन स्माइल ठेवायची आहे, जेणेकरून आपले जे चिक्स आहेत ते पॉपअप होतील आणि छान असं जे ब्लश आहे तो ब्लशचं छान असं आपण ॲप्लिकेशन करू शकतो आणि एक छान लुक आपल्याला तिथे मिळेल. सो नेहमी लक्षात ठेवायचं आहे की ब्लश जेव्हाही लावत आहोत त्यावेळेस आपल्याला ओपन स्माइल ठेवायची आहे. सो सो गाईज अशा पद्धतीने आपला आपण बेस इथं क्रिएट करून घेतलेला आहे आणि आता जी नेक्स्ट स्टेप आहे ती आहे आय मेकअपची. त्यानंतर मग आपला मेकअप लुक कंप्लीट होणार आहे. सो व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच बघायचं आहे, कारण की आय मेकअप झाल्यानंतर जो लुक होणार तो अगदी सुंदर होईल आणि म्हणजे खूप छान दिसेल. सो जरा थोडा वेळ आणखी पेशन्स ठेवा आणि हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. पावडर कंटोरिंग आणि पावडर ब्लश आपण अप्लाय करून झाल्यानंतर आपल्याला फेसच्या फीचर्सला जास्त एनहान्स करण्यासाठी पावडर हायलायटर जे आहे ते आपण इथे यूज करणार आहोत. सो इथे मी हे छोटंसं जे पॅलेट आहे त्यातनं हे हायलायटर मी ब्रशमध्ये घेऊन माझे जे फेसचे फीचर्स आहेत त्यांना जास्त एनहान्स करत आहे किंवा हायलायटर मी अप्लाय करत आहे, जेणेकरून जो आपला बेस आहे, जो आपला मेकअप आहे तो आणखी उठून दिसेल, सुंदर दिसेल. त्यासाठी आपण हायलायटर यूज करणार आहोत. सो गाईज अशा पद्धतीने आपली जो बेस आहे तो क्रिएट झालेला आहे, म्हणजे कंप्लीट झालेला आहे. यानंतरची जी स्टेप आहे ती आहे आय मेकअपची. त्यानंतर जो आपला मेकअप लुक आहे तो कंप्लीट होईल, पूर्ण जो मेकअप लुक आहे तो कंप्लीट होईल. सो तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे, कारण आय मेकअप झाल्यानंतर जो लुक होणार आहे तो अगदी सुंदर होईल. अँड तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी आय मेकअप करताना ते लक्षात येईलच की आय मेकअप कसा करतात, कसं कुठला ब्रश कधी यूज करतात, किंवा अशा जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण पुढे बघणार आहोत. सो व्हिडिओला नक्कीच एंडपर्यंत बघायचं आहे. काहीच वेळ न वाया घालवता आपण आय मेकअपच्या स्टेप कडे वळूया. सो गाईज हे जे 4-5 ब्रशेस तुम्ही दिसत आहेत, जे तुम्ही बघत आहेत, तर ते जे ब्रशेस आहेत ते आपल्याला आय मेकअपसाठी यूज होणार आहेत. हे मस्ट ब्रशेस आहेत, त्यानेच तुमचा आय मेकअप जो आहे तो सुंदर क्रिएट होईल. सो सगळ्यात आधी हे जे फ्लफी ब्रश तुम्हाला दिसत आहे तो ब्लेंडिंग ब्रश आपण याला म्हणतो आणि सेम असाच एक त्यातला छोटासा आहे, ह्याने पण तुम्ही ब्लेंडिंग करू शकतात. तर हे जे 2 ब्रशेस आहेत हे ब्लेंडिंग ब्रशेस आहे आय मेकअपचे आणि हे मस्ट आहेत. मोठं ह्यासाठी की मोठा एरिया तुम्ही कव्हर करू शकतात आणि छोटं ह्यासाठी की तुम्हाला जो छोटा एरिया आहे किंवा तुम्ही ह्याने जे तुमचं कलर आहे ते तुम्ही व्यवस्थित ह्या ब्रशनी प्लेस करू शकतात, डिपॉझिट करू शकतात आणि छोटा एरिया कव्हर म्हणजे छोटा एरिया जो आहे त्याला ब्लेंड करू शकतात. जर तुम्हाला छोट्या जागी ब्लेंडिंग करायचं आहे ते तुम्ही तिथे ब्लेंड करू शकतात म्हणजे ह्या ब्रशनी. सो हे 2 ब्रशेस आपल्या ब्रश किटमध्ये असणं इम्पॉर्टंट आहे. देन हा एक फ्लॅट ब्रश आहे, हा मी जो यूज करते ते आयब्रो बोनला हायलाइट करण्यासाठी. सो हा एक ठेवलेला आहे मी ब्रश. तुम्ही तुमच्या वॅनिटी म्हणजे ब्रश किटमध्ये जो आहे फ्लॅट असा ब्रश बघायचा आहे आणि तो तिथं तुम्ही अप्लाय करू शकतात. देन नेक्स्ट ब्रश असा हा फ्लॅट ब्रश आहे, स्क्वेअर फ्लॅट ब्रश याला मी म्हणेल. तर हा जो ब्रश आहे मी ग्लिटर ॲप्लिकेशन किंवा शिमरची जे आय शॅडो आहे ह्या ब्रशने मी अप्लाय करते. सो नेक्स्ट जो ब्रश आहे तो हा छोटासा जो आहे बघू शकतात, वरतून हा हलका कर्व आहे आणि फ्लॅट आहे. सो हा जो एक फ्लॅट ब्रश जो आहे तो मी जी आपली लोअर लॅश लाईन जी आहे त्याला ब्लेंड करण्यासाठी किंवा तिथे कलर प्लेस करण्यासाठी मी हे अप्लाय करते किंवा स्मज आपण म्हणतो स्मजिंग करण्यासाठी मी हा अप्लाय करते. नेक्स्ट जो आहे तो हा आयब्रो डिफायनर ब्रश आहे. हे 2-in-1 वाला ब्रश आहे. इथे स्पूली आहे आणि हा जो फ्लॅट अँग्युलर ब्रश आहे याने मी माझे आयब्रोज डिफाईन करते. सो हे जे 5-6 ब्रश आहेत ते आपल्या आय मेकअपसाठी आपण इथे यूज करणार आहोत. आय मेकअप करण्याआधी आपल्याला सगळ्यात आधी आपला आय बेस क्रिएट करून घ्यायचा आहे. इथे मी स्विस ब्युटीचं हे
कन्सिलर यूज करणार आहे, लिक्विड कन्सिलर आहे. सो ते इथे मी आपल्या आय लिड वरती अप्लाय करेल. सो खूप मिनिमल प्रोडक्ट मी इथे लावलेला आहे. अँड देन मी याला ब्लेंड करेल, ब्युटी ब्लेंड. सो ज्या साईडनी फाउंडेशन अप्लाय केलेलं मीन्स ब्लेंड केलेलं, तर त्याच साईडच्या ब्युटी ब्लेंडरने आपल्याला हे कन्सिलर सुद्धा ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि ब्लेंड झाल्यानंतर ह्याला पावडरने सेट करून घ्यायचं आहे. तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरचाही यूज करू शकतात, ऑर एल्स लूज पावडरने सुद्धा ह्याला सेट करू शकतात आय बेसला. मेकअप स्टार्ट करण्याआधी मी माझे जे ब्रोज आहेत ते मी डिफाईन करून घेणार आहेत. सो इथे मी मिस क्लिअरचं ब्रो केक पॅलेट जे आहे ते यूज करेल माझ्या ब्रोजला सेट करण्यासाठी किंवा डिफाईन करण्यासाठी. त्यानंतर स्पूलीनी जे हेअर्स आहेत ब्रोजचे ते सेट करून घेईल. सेम अदर साइड पण तुम्हाला ब्रोज करून घ्यायचे आहेत. आय मेकअप आपण आता स्टार्ट करणार आहोत. सो ही जी पॅलेट आहे हुडा ब्युटीची ती मी यूज करणार आहे. तुम्ही तुमच्याकडे जी पॅलेट अवेलेबल असेल त्या पॅलेट नी तुम्ही जो आय मेकअप आहे तो क्रिएट करू शकतात. सो कसा क्रिएट करायचा आहे मी ते तुम्हाला सांगणारच आहे. सो इथे मी हा जो पिंक कलर दिसत आहे तो मी अप्लाय करेल, कारण की माझं जे आउटफिट आहे त्यात आउटफिटमध्ये पिंक कलर खूप दिसत आहे आणि येल्लोचा आहे. मीन्स वॉर्म कलरही आहे आणि कूल कलरही आहे. ठीक आहे. सो त्या अकॉर्डिंग मला माझा आय मेकअप क्रिएट करायचा आहे. सो मी लाईट पिंक जो कलर आहे तो घेत आहे. तुम्ही तुमच्या आउटफिट अकॉर्डिंग आय मेकअप क्रिएट करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आउटर बॉर्डरला आपल्याला जे आउटर साइड आहे आय मेकअप आयलिडची तिथे तुम्हाला मॅट फिनिश जे कलर्स आहेत म्हणजे जे कलर्स मॅट दिसत आहेत त्यात कुठल्याच प्रकारचं शाईन नाहीये किंवा चमकत नाहीये असे कलर्स तुम्हाला आधी प्लेस करायचे आहेत. सो इथे मी लाईट पिंक कलरचा जो शेड आहे दाखवलेला तो मी अप्लाय करत आहे आणि ब्लेंड करत आहे. सो तुमचं ब्लेंडिंग जे आहे ते एकदम स्मूथ झालं पाहिजे, जेणेकरून जो आय मेकअप आहे तो एकदम नॅचरल सटल दिसेल. सो हलकासा पिंकिश इफेक्ट इथे आपण मी दाखवत आहे किंवा दिसत आहे. अगेन मी सेम पॅलेट मधून डार्क शेड जो आहे ब्राउनिश जो दिसत असेल तो यूज करणार आहे. सो हा थोडासा मरुनिश ब्राउनिश दिसत आहे शेड. आणि मी इथे जे छोटंसं पेन्सिल ब्रश म्हणाल किंवा ब्लेंडिंग ब्रश जे आहे ते यूज करणार आहे, कारण की मला स्मॉल एरिया कव्हर करायचा आहे. सो मी ब्रशमध्ये कलर घेतला अँड देन ह्याला मी डिपॉझिट करेल लीडच्या खालच्या बाजूला आणि ते पण आउटर साइड. देन याला मी ब्लेंड करेल. सो ब्लेंडिंग करताना पूर्ण आईज वरती नाही करायचे, जस्ट मी इथं क्रीजला ब्लेंड करत आहे. सो कारण की मला जे दोघी कलर आहेत पिंक आणि ब्राऊन ते व्यवस्थित दोघी कलर दिसले पाहिजे म्हणून फक्त स्मॉल एरियामध्येच मी ब्लेंडिंग करेल. तुम्ही वाटल्यास कलर म्हणजे मिनिमल कलर पण तुम्ही यूज करू शकता, जसं नॉर्मल एक कलरचं मॅट जो कलर आहे तो यूज करून नंतर जस्ट ग्लिटर अप्लाय करायचं किंवा शिमर आयशॅडोज तुम्ही लावू शकतात. सो त्यानंतर मी हे जे फ्लॅट ब्रश जो आहे स्मॉल ब्रश जो आहे त्याने लोअर लॅश लाईनला पण मी कलर डिपॉझिट करून घेत आहे आणि ब्लेंड करून घेत आहे.
जो सेम कलर म्हणजे जो ब्राऊन कलर मी घेतलेला तोच मी खालच्या लोअर लाईनला पण मी अप्लाय करत आहे. अँड देन आपले मॅट कलर्स मी इथे ॲप्लिकेशन करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी शिमरचे जे कलर्स आहेत ते ॲड ऑन करणार आहे. त्यानंतर मी हे जे पॅलेट आहे त्यातनं मी शिमर कलर जे आहे ते प्लेस करेल माझ्या मिडल लीडवरती. सो इथे मी डार्क पिंक मध्ये हा जो कलर आहे तो अप्लाय करत आहे. अँड त्यानंतर त्यातलाच जो लाईट कलर आहे तो मी अप्लाय करेल इनर साइडला. सो दोघी कलर एकमेकांमध्ये मर्ज झाले पाहिजेत असं अप्लाय करायचं आहे. आय मेकअपला आपण कंप्लीट करणार आहोत काजळ आणि लायनरनी. सो आधी आपण काजळ लावून घेऊयात. इथे मी फेसेस कॅनडाचा अल्टिमेट प्रो HD डीप ब्लॅक 1 स्ट्रोक हे जे काजळ आहे ते यूज करणार आहे. हे स्मज प्रूफ काजळ आहे आणि पर्सनली माझं खूप फेवरेट आहे. सो हे आपण आता अप्लाय करत आहोत, अप्लाय करून घ्यायचं आहे. अँड मी थोडं डार्कच अप्लाय करणार आहे कारण की मला काजळ हे खूप आवडतं. सो तुम्हाला लाईट ठेवायचं असेल तर लाईट ठेवू शकतात, डार्क जर करायचं असेल तर डार्क तुम्ही इथे करू शकतात. काजळ ऍप्लिकेशन झाल्यानंतर मी इथे लिक्विड लायनर यूज करणार आहे लायनर ड्रॉ करण्यासाठी. सो एक सिंपल लायनर मी क्रिएट करणार आहे. सो लायनर ऍप्लिकेशन मी इथे करून घेतलेलं आहे आणि मला ब्युटी स्पॉट द्यायचा आहे म्हणून मी सेम लायनरनी माझ्या नाकाच्या म्हणजे ओठांच्या वरती आणि नाकाच्या खाली असं मी एक ब्युटी स्पॉट क्रिएट करते, म्हणजे फेक ब्युटी स्पॉट. सो मला आवडतं, फॉर अ चेंज म्हणून मी ब्युटी स्पॉट ॲड ऑन केला. सो अशा प्रकारे आपला आय मेकअपही झालेला आहे. आणि आता आपण फायनली मेकअपला कंप्लीट करण्यासाठी जे आपलं राहिलेलं आहे मस्कारा आणि लिपस्टिक. सो हे दोन जे स्टेप्स आहेत ते मी पटकनच मस्कारा अप्लाय करणार आहे. हा जो मस्कारा आहे तो मालिओचा आहे आणि खूप छान याचं म्हणजे खूप छान याचं टेक्स्चर आहे, इंटेन्स लुक हा देतो. सो हा माझा पर्सनली फेवरेट आहे. अँड देन मस्कारा अप्लाय केल्यानंतर मग आता आपण लिपस्टिक लावणार आहोत. सो अशा प्रकारे वरच्या आणि खालच्या जे लॅशेस आहेत अप अँड डाऊन वाल्या त्यांना मस्कारा आपण अप्लाय करून घेतलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप जी आहे ती आपली लिपस्टिकची आहे. सो मी इथे NY ब्युटीचे आणि लॅक्मे 925 वेटलेस मॅट मूव्स जे आहे ते मी हे दोन जे लिपस्टिक शेड्स आहेत त्यांनी मी लिपस्टिक आपली क्रिएट करणार आहे किंवा लिपस्टिकचं ॲप्लिकेशन मी इथे क्रिएट करणार आहे. सो जो लॅक्मेचा जो शेड आहे तो लाईट शेड आहे, न्यूड शेड आहे आणि सेम NYचा जो आहे तो थोडासा ऑरेंजिश म्हणाल किंवा रेडिश असा काइंड ऑफ आहे. सो आधी मी लॅक्मेची ही लिपस्टिक अप्लाय करून घेईल कारण की मी एक ऑम्ब्रे लुक तयार करणार आहे माझ्या लिप्सवरती. सो त्यानंतर मी आता ही NYची जी लिपस्टिक आहे त्याने माझे बॉर्डर्स मी फिल करणार आहे.
छान असं लिपस्टिकचं ॲप्लिकेशन सुद्धा इथे झालेलं आहे. आता मी जे माझे ब्रोव्ज आहेत आयब्रो बोन त्यांना मी हायलाइट करेल, जेणेकरून माझा जो आय मेकअप आहे तो आणखी सुंदर दिसेल. सो गाईज फायनली माझा हा लुक कंप्लीट झालेला आहे. एक छान असं सिम्पल अँड सोबर मी लुक क्रिएट केलेला आहे आणि हा लुक तेव्हाच तेव्हाच जास्त सुंदर दिसेल ज्यावेळेस माझी हेअरस्टाईल आणि मी प्रॉपर ड्रेपिंग वगैरे करून मी 2 मिनिटात लगेच येते. सो कुठे जाऊ नका गाईज, प्लीज. मी परत आली आहे आणि फायनली मी रेडी होऊन मीन्स माझी हेअरस्टाईल आणि ड्रेपिंग मी व्यवस्थित करून इथे आली आहे. अँड आता मी गुढीपाडव्यासाठी जर हा लुक केला आहे आणि ह्या लुकला मी लॉंग लास्टिंग ठेवण्यासाठी मी ऑल नाईटरचं हे फिक्सिंग स्प्रे जे आहे ते मी स्प्रे करेल. सो मेकअपला सेट करण्यासाठी थ्रू आउट द डे आपल्याला हे फिक्सिंग स्प्रे अप्लाय करायचा आहे किंवा स्प्रे करायचा आहे आपल्या फेसवरती, जेणेकरून आपला मेकअप जो आहे थ्रू आउट द डे लॉंग लास्टिंग राहील आणि स्वेट प्रूफ राहील. ह्या लुकला कम्प्लीट करण्यासाठी मी मस्त असं जे फ्रंट व्हेरिएशन्स आहेत माझ्या हेअरस्टाईलचे ते ट्विस्टेड केले आहे. त्यानंतर अगेन मी एक वेणी घालून त्यात 3 वेण्या वेगवेगळ्या केल्या आणि त्याला ट्विस्ट करून जस्ट हेअर बन केला आणि हा सुंदर असा मोगऱ्याचा गजरा मी इथे लावलेला आहे. आणि सिंपल असे स्टर्ट कानातले मी घातले, त्यात छोटीशी नथ जी आहे मराठमोळी ती घातली आणि एक छोटीशी टिकली घातली. सो फायनली आणि हां, हे मी हिरव्या बांगड्या सुद्धा देखील इथे घातलेल्या आहे, कारण की जो गुढीपाडवा आहे तो मराठी लोकांचा सण आहे. मीन्स नवीन वर्षाची सुरुवात ह्या सणापासून होते. सो ट्रेडिशनल असं मराठी लुक मी इथे क्रिएट केलेला आहे. तुम्ही बघू शकतात माझ्या साडीवरती देखील सुद्धा चंद्रकोर आहे आणि काही स्टार्स आहेत चंद्रकोर आहेत. सो साडी देखील ट्रेडिशनल आहे, खणची साडी आहे. सो असा हा लुक आणि ही साडीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या साडीच्या पदरावरती सुंदर असं हे पॅरोटचं किंवा पोपटाचं जोडपं इथे बसलेलं आहे, छान असं झाडाच्या फांदीवरती. सो अशा प्रकारे तुम्हाला काही डाऊट्स आणि क्वेरीज असतील तर नक्की कमेंट करून मला विचारा. मी त्याचे उत्तरं तुम्हाला लगेचच देईल, जसं फ्री झाली तसं मी लगेचच देईल. आणि येस, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा कमेंटमध्ये. थोडीशी तारीफ करा माझी, मला आवडेल. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे नवीन लोक आहेत त्यांना मी हे सांगेल की माझे या आधीचे जे व्हिडिओज आहेत ते पण सुद्धा बघा, त्यात पण बरंच काही मी डीप नॉलेज म्हणून म्हणजे डीप नॉलेज मी शेअर केलेलं आहे. डीपली मी प्रत्येक गोष्टी एक्सप्लेन केल्या आहेत. सो आधीचे व्हिडिओज पण जाऊन नक्कीच बघा आणि चॅनलला सपोर्ट करा. आणि तुम्हाला कुठकुठल्या टॉपिक्सवरती व्हिडिओज बनवून हवे असतील किंवा माझ्याकडनं तुम्ही एक्सपेक्ट करत असाल की मी तुमच्यासाठी हे व्हिडिओज बनवले पाहिजे तर प्लीज मला सजेस्ट करायला विसरू नका. सो येस गाईज, भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. नूतन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुमचं हे जे नवीन वर्ष आहे ते सुखाचं जाओ, समृद्धीचं जाओ आणि खूप खूप प्रगती करा. आणि तुमच्या आणि तुमच्या परिवाराला माझ्या मनापासून खूप शुभेच्छा आहेत. तुम्ही यशस्वी व्हा हीच माझी इच्छा. आणि प्लीज सजेस्ट करायला विसरू नका की मी तुमच्यासाठी कुठले व्हिडिओज बनवले पाहिजे. सो कमेंटमध्ये मला तुम्ही नक्कीच सांगा. तसं तर तुम्ही मला सबस्क्राईब केलं आहे, तुमच्या सपोर्टमुळे मी आजपर्यंत पोहोचले आहे, त्यासाठी मनापासून मी तुमचं धन्यवाद बोलेल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर झाला पाहिजे म्हणून तुम्हाला शेअर करावं लागेल. सो तुमचे जे फ्रेंड्स आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना नक्की हा व्हिडिओ सेंड करा. तुमच्या एका शेअरनी, एका लाईकनी, एका कमेंटनी मला खूप सपोर्ट होणार आहे. सो त्यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, नक्की हा व्हिडिओ किंवा माझे जे आधीचे व्हिडिओज आहेत ते नक्की तुमचे फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्सला शेअर करा. आणखी त्यांनाही माझ्याकडनं काही माझ्याकडनं ते काही इन्स्पायर होऊ शकतील किंवा काहीतरी शिकू शकतील अशी माझी इच्छा आहे की जास्त लोकांपर्यंत किंवा सोनल मेकओव्हरची जी फॅमिली आहे ती मोठी करायची आहे. मला जास्त लोक ह्या फॅमिलीला जुळले पाहिजे म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ, हे चॅनल नक्की सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे. जे सगळे लोक आहेत ह्या फॅमिली, माझी जी सोनल मेकओव्हरची जी फॅमिली आहे तिला जॉईन झाले पाहिजे. मला छान वाटेल की तुम्ही मला सपोर्ट कराल ते. सो भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन स्वतःची काळजी घ्या. आणि येस, उन्हाळा चालू झाला आहे तर खूप खूप पाणी प्या. स्टे हायड्रेटेड, स्टे कूल अँड येस
तुमचं हा उन्हाळा जो आहे तो छान जावो किंवा येणाऱ्या वर्षात तुम्ही खूप प्रगती करावं हीच माझी देवाचरणी तुमच्यासाठी मी प्रार्थना करेलच. आणि येस, भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. चला आता खूप झालं, मी बाय बाय करते आणि भेटूया. चला बाय, लव यू ऑल. आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका हां. बाय.